मार्च 2024 ची उत्तरपत्रिका आपल्याला घ्यायचं आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 याची आपण या ठिकाणी आन्सर शीट घेत आहोत. ओके बेटा. पहिला काय असतो क्वेश्चन, 5 मार्काचा क्वेश्चन असतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये. चूज अँड राईट करेक्ट ऑप्शन नंबर ऑप्शन्स ऍज आन्सर. ठीक आहे. रिजनरेशन कशामुळे होतं किंवा कशामध्ये घडतं? प्लानेरियामध्ये. लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस वेगवेगळी नावं होतं. लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस वेगवेगळी नावं होती बेटा. बरोबर आहे. गिव्स द बिव्हरेज टू कुणाला देतो बेटा? कॉफी. कुणाला देतो? अ मायनर चेंज. मायनर चेंज कशामध्ये? म्युटेशन. आहे का बघा इथे कुठं? यस. काय बेटा? म्युटेशन. A minor change occurs due to position of any nucleotide is termed as mutation. Atomic power plant कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. चंद्रपूरला कोल आहे, कोळशाचा आहे. कोयनेला हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आहे. त्याच्यानंतर तारापूर. काय बेटा? तारापूर त्याचा आन्सर आहे का बघा? येस. अंजनवेलला वेगळा आहे काही तर बहुतेक बघ एकदा पाडू ना. एक्झाम्पल ऑफ फायलम आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाचं एक्झाम्पल काय? आर्थ्रोपोडा म्हणजे काही किडे वगैरे असतात. लाईक कुठे गेला? स्कॉर्पिओ. त्याच्यानंतर कॉक्रोच. हे काय येतात? आर्थ्रोपोडा. स्टारफिश असेल हे कशामध्ये येतो बेटा? मोलुस्का. मोलुस्का मध्ये येतो. गांडूळ. त्याच्यानंतर हे काय? हायड्रा. सॉल्व द फॉल. आता बी. बी किती मार्काला बघा? 2 3 4 5 5 मार्काला बी आहे. म्हणजे पहिला क्वेश्चन 10 मार्काला असतो. पिक ओड वन आउट. डेबिट प्लॅटिपस काय आहे? कनेक्टिंग लिंक बिटवीन अँफिबियन्स अँड रेप्टाइल्स. अंडे देतात ना. पॉम्फ्रेट हा वेगळा दिसायला लागलाय. लंगफिश आणि पेरिपेटस दीज आर द एक्झाम्पल ऑफ कनेक्टिंग लिंक्स. मग एक्झाम्पल काय? तर पॉम्फ्रेट. राईट. कोरिलेशन. स्किनला कलर कुणामुळे असतं? मेलॅनिन. काय म्हणजे हा मेलॅनिन नावाचा आहे हार्मोन्स आहे. इन पॅनक्रिजला कोण आहे बेटा? इन्शुलिन. कोण रिलीज करतो? पॅनक्रिज इन्शुलिनला रिलीज करण्याचं काम. State true or false. Production of various useful aquatic organism with the help of water called blue revolution. Yes. Blue म्हणजे काय? ते water. म्हणजे aquatic animals and plant कशामध्ये येतात? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ लॉंग फॉर्म लिहा म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पुरुषामध्ये काय असतात? 44 प्लस एक्स वाय. एक्स महिलांमध्ये राहतात म्हणून महिलांमधून पुढे काय जातात? 22 प्लस एक्स. पुरुषातून एकतर 22 प्लस एक्स जातात किंवा 22 प्लस वाय जातात. गिव्ह सायंटिफिक रिझन. दो tortoise lives on land as well as in the water, it cannot be included in the class amphibia. टॉर्टॉइस जरी तो जमिनीवर असला किंवा पाण्यामध्ये असला तरी त्याला आपल्याला अँफिबिया मध्ये इन्क्लूड करता येत नाही, सहभाग करता येत नाही. तर का? एनिमल्स विच नॉट ओनली लिव्ह इन वॉटर बट ऑल्सो ऑन द लँड अँड रेस्पायर इन बोथ क्लायमेटिक कंडिशन आर कॉल्ड अँफिबियन्स. पहिल्यांदा अँफिबियन्स म्हणजे काय? जे पाण्यामध्ये पण असतात आणि कुठे असतात? जमिनीवर पण असतात. पण महत्वाची कंडिशन काय बेटा त्या ठिकाणी? की रेस्पायर्स इन बोथ क्लायमेटिक कंडिशन. म्हणजे जमिनीवर पण रेस्पिरेशन करू शकतात आणि कुठे? पाण्यामध्ये सुद्धा रेस्पिरेशन करू शकतात. त्यालाच आपण अँफिबियन्स म्हणतो. टॉर्टाइल्स जे रेस्पिरेशन करतात कशाच्या माध्यमाने करतात? लंग्स. जसं फिश जे असतात ते कशाच्या माध्यमाने करतात? गिल्स. बट डज नॉट हॅव द स्ट्रक्चर टू रेस्पायर इन द वॉटर. पण त्याच्यामध्ये असा गिल सारखा कोणताही स्ट्रक्चर नाही की जेणेकरून त्यांना रेस्पायर पाण्यामध्ये करता येईल. टॉर्टाइल्स काय देतात? अंडे देतात. काय देतात बेटा? अंडे देतात. विथ हार्ड शेल्स विच इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेप्टाइल. आता हे कॅरेक्टरिस्टिक्स कुणाचं आहे? रेप्टाइल. अंडे देणं कोण देतात? रेप्टाइल्स. टॉर्टाइल्सला मान असते. वेअर अँफिबियन्स मध्ये नेक कशी असते? अब्सेंट असते. आपण बेटकोळचं उदाहरण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये नेक काय म्हणत? आपण ऍबसेंट आहे आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी. म्हणून टॉर्टाइल्स इज नॉट अन अँफिबियन. म्हणून टॉर्टाइल्स हे अँफिबियन आहे का? नाही. नंबर 1 काय म्हणलं? पाण्यामध्ये आणि जे लँडवर असतात आणि रेस्पायर दोन्ही कंडिशन मध्ये करतात तर अँफिबियन्स म्हणतात. टॉर्टाइल रेस्पायर्स लंगच्या माध्यमाने करतात बट दे डोंट हॅव अ स्ट्रक्चर टू रेस्पायर इन द वॉटर. टॉर्टाइल्स जे असतात अंडे देतात हार्ड शेलच्या मदतीने, जे की रेप्टाइलचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. टॉर्टाइल्सला मान असते पण अँफिबियन्सला मान अब्सेंट असते. म्हणून टॉर्टाइल्स अँफिबियन आहेत का? नाही. पुढचा एक्झाम्पल पहा. हायड्रोइलेक्ट्रिक. हे कशातला आहे? ॲनिमल क्लासिफिकेशन मधला आहे. कशातला आहे तो? आता खालचा एक्झाम्पल हायड्रोइलेक्ट्रिक, सोलार एनर्जी अँड विंड एनर्जी आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जी.
व्हॉट इज द मीन्स बाय रिन्युएबल एनर्जी? ज्या एनर्जीचा आपल्याला अगेन अँड अगेन यूज करता येतो, ज्याच्यामुळे पर्यावरणावर इम्पॅक्ट होत नाही, त्याला काय म्हटलं जातं? रिन्युएबल एनर्जी म्हणतात. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी इज ऑब्टेन्ड रेस्पेक्टिव्हली फ्रॉम द फ्लोइंग वॉटर. आता हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी कशापासून? वॉटर पासून. सोलर एनर्जी सन रेडिएशन पासून. वाइंड एनर्जी फ्लोइंग एअर पासून, वाइंड पासून त्या ठिकाणी मिळवतात. सोर्सेस काय? वॉटर रिझर्वायर, बरोबर आहे. नंतर सूर्यापासून सोलार, विंड पासून त्या ठिकाणी करतात. पण हे सर्व जे एनर्जीज आहेत दीज आर इनएक्झॉस्टिबल. इनएक्झॉस्टिबल म्हणजे काय? संपुष्टात येणारे नाही, कधीही नष्ट होणारे नाही. जब तक सूरज चांद रहेगा तब तक उनका नाम रहेगा. त्यांना परत परत आपल्याला युज करता येतो, युटिलाइज करता येतो. आणि सस्टेनेबल म्हणजे इझिली अवेलेबल होत असतात. दे विल नॉट बी फिनिश्ड. ते काय डिप्लीट होतात का? नाही. संपतात का? नाही संपत त्या ठिकाणी. याचे आन्सर तेवढे विशेष नाही, थोडं बहुत तुम्ही तुमच्या पद्धतीने जे दिलोय त्या पद्धतीने एखादी तुम्ही करू शकता. ठीक आहे. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी, वाइंड एनर्जी कॅन बी रिप्लेनिश्ड अँड हेन्स दे आर कॉल्ड रिन्युएबल एनर्जी. त्यांना त्या ठिकाणी नष्ट करता येत नाही, त्याला रियूज करता येतो. दे डू नॉट क्रिएट एनी टाइप ऑफ पोल्युशन. एक पॉईंट त्याच्यामध्ये ऍड करा, म्हणून त्याला काय म्हणलं जातं? सांगा बरं का? रिन्युएबल एनर्जी. परत एकदा पाठ. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द वॉटर, फ्लोइंग वॉटर फ्रॉम द डॅम्स, अँड द सोलार एनर्जी फ्रॉम द सनलाइट, सन रेडिएशन, अँड द विंड एनर्जी फ्रॉम द फ्लोइंग विंड पासून आपल्याला मिळतं. मोस्ट इम्पॉर्टंट दॅट दे डू नॉट क्रिएट एनी टाइप ऑफ पोल्युशन. दे डू नॉट क्रिएट एनी टाइप ऑफ pollution. They are easily available or sustainable. Easily available or sustainable. They are not exhaustible. संपण्यात आहेत का? नाही. They can be used again and again. परत त्याला वापर करता येतो. म्हणून ते काय आहे? रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. We feel tired after exercise. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो, हा आहे लाईफ प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 मधला आहे. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो, एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखं वाटतं. आपण याच्यावर शिकलेलं होतं की आपल्या बॉडीमध्ये जी काही एनर्जी प्रोड्यूस होते दोन लेवलला होते. एक आहे ऍरोबिक आणि दुसरा आहे अनॅरोबिक, म्हणजे सेल्युलर आणि बॉडी लेवलला होते. आणि सेल्युलर मध्ये दोन पाहिलं होतं, बॉडी लेवल आणि सॉरी ऍरोबिक आणि अनॅरोबिक. आपली बॉडी काय करते? आपल्या गरजेनुसार आपल्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होतो? एटीपी, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल ब्रेकडाऊन होतात आणि आपल्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होते? एनर्जी प्रोड्यूस होत असते. एनर्जी प्रोड्यूस होत असताना काय प्रोड्यूस होते? घाम प्रोड्यूस होतो, वॉटर प्रोड्यूस होतो. ठीक आहे. हीट एनर्जी प्रोड्यूस होत असते. While performing exercise, there may be shortage of oxygen for the cell. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेस काय होतं? जे सेल्स असतात त्या सेल्सला जेवढे काही प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागणार आहे त्याची कमतरता, शॉर्टेज होते. म्हणून जे काही आपले मसल्स असतात त्यावेळेस मसल टिश्यू काय परफॉर्म करतात? अशा कंडिशन मध्ये और मसल टिश्यू परफॉर्म anaerobic respiration. What is anaerobic respiration? In the absence of oxygen. In the absence of yes. Therefore our muscles and other tissue perform anaerobic respiration. अशा कंडिशन मध्ये या प्रोसेस मध्ये महत्वाचं काय म्हणतो? when we perform the work in our body produces also acid, which acid lactic acid. आणि आपल्या बॉडीमध्ये हा लॅक्टिक ऍसिड का होतो? प्रोड्यूस होतो, ऍक्युमुलेट होतो, संच होतो. आणि ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतो त्यावेळेस आपल्या बॉडीला कसं होतं? थकल्यासारखं फील व्हायला लागतं. Therefore our muscles and other tissue perform anaerobic respiration in such condition. In this process dash acid is formed. Lactic acid is formed. Molecules of ATP produced in oxidation of food are also much less. या ठिकाणी जे काही एटीपीचे मॉलिक्युल्स जे काही प्रोड्यूस होतात ते ऑक्सिडेशन ऑफ फूड मध्ये हे खूप कमी प्रमाणात. ऍरोबिक मध्ये 38 एटीपी मॉलिक्युल शिकलं होतं आणि अनऍरोबिक मध्ये फक्त 2 एटीपी मॉलिक्युल्स आर प्रोड्यूस्ड इन दिस प्रोसेस. या तुम्ही पूर्ण ते शॉर्टकट आहे बेटा. याच्यानंतर उद्या दूर होत असतं काही. मी जे उत्तरपत्रिकेत माझ्याच आहे असं काही कॉन्सेप्ट देत बसू नका. तरी ठीक आहे, एवढं पुरतं एवढं ओके, काय अडचण नाही. पण माझी उत्तरपत्रिका रेफर करत असते. मॉलिक्युल्स ऑफ एटीपी, उत्तर काही वेगळे नाही, हेच आहे उत्तर. फक्त थोडं कंटेंट शॉर्ट वाटायला लागले मला. मार्क मिळतात, काही काळजी करू. Molecules of ATP produced in oxidation of food are also much less. Thus there is a less energy in the body. आणि बॉडी मध्ये एनर्जी कमी प्रमाणात होते. लॅक्टिक ऍसिडचा अक्युमुलेशन होतो, संच होतो. ऑल दिस थिंग्स मुळे आपल्या बॉडीला काय होतं? थकल्यासारखं वाटतं. कशासारखं वाटतं? We feel tired. Our body feel tired. थकल्यासारखं वाटतं. राईट. 4 ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ रेडिएशन ऑन ह्युमन बॉडी. आता आपल्या ह्युमन बॉडीवर 4 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इफेक्ट्स आहेत रेडिएशनचे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगा म्हणले त्या ठिकाणी. ओके.
इफेक्ट्स ऑफ रेडिएशन ऑन ह्युमन बॉडी. 4 इफेक्ट. काय होतं रे बेटा कॅन्सर? ठीक आहे. कॅन्सरस अल्सरेशन ऑकर ड्यू टू हाय रेडिएशन ऑफ एक्सरेज. एक्सरेज मुळे काय होतं बेटा अल्सरेशन होतं. कॅन्सरस अल्सरेशन, कॅन्सर निर्माण होऊ शकतो. टिश्यूज इन द बॉडी आर डिस्ट्रॉइड. जे काही बॉडीमध्ये टिश्यूज आहेत ते काय होतात डिस्ट्रॉय होतात. जेनेटिक चेंजेस ऑकर. काय होतं बेटा जेनेटिक चेंजेस जे काही अनुवांशिक बदल आहेत ते घडून येतात. विजन इज ऍडव्हर्सली अफेक्टेड. जे काही डोळ्यावर सुद्धा त्याचा काय होत असतो विपरीत परिणाम होत असतो. मला माझ्या मागे एकदा कॅन्सरस अल्सरेशन occur due to higher radiation of X-rays, tissues in the body are destroyed, genetic changes occur, vision is adversely affected. ठीक आहे, डोळ्यावर परिणाम होतो. फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल लाईफ वर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट होतात? एज्युकेशन, वॉटर, पाणी नाही तिथं लोक राहतील का बे? नाही. शिक्षण नाही तर कशा असतील येणं नाही तर मुसळ. त्याच्यानंतर फायनान्शियल स्टेटस, गरीब राहिल्यानंतर त्याला काय गरिबीचं आपण 2 टायमाचा जेव्हा का शिकावं हा प्रश्न त्या ठिकाणी बोलतो. नंतर सोशल सेफ्टी, स्वतःच्या घरात जाऊन म्हणल्यावर त्या गल्लीमध्ये रोज भांडण होत्या त्या गल्लीत तुम्ही राहता का? नाही ना. सोशल सेफ्टी सुद्धा असतात. अशा अनेक अबिलिटीज आहेत, फॅसिलिटीज आहेत, हॉस्पिटॅलिटीज आहेत. त्या ठिकाणचं पॉलिटिकल स्टेटस सुद्धा असतो. त्याचे सुद्धा फॅक्टर त्या ठिकाणी इम्पॅक्ट करतात. राईट. आणि 4 इम्पॉर्टंट फॅक्ट्स विच मस्ट बी thought over while considering the scope of disasters. आता बघा कोणते 4 महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत ज्यावेळेस आपण डिझास्टर होण्याची शक्यता आहे असं गृहीत धरतो त्याच्या पहिले आपण ठरवतो. टेकिंग इनटू कन्सिडरेशन द स्कोप ऑफ डिझास्टर ज्यावेळेस आपल्या लक्षात येतं काही त्याच्यात इम्पॉर्टंट फॅक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक आहे प्री डिझास्टर. प्री डिझास्टर म्हणजे काय? डिझास्टर होण्याच्या पहिल्याची अवस्था त्याला काय म्हणतात? प्री डिझास्टर. वॉर्निंग फ्रेज. आता डिझास्टर होऊ लागले समुद्राच्या वादळात म्हणजे जे काही समजा 4 घंट्यामध्ये सुनामी धडकणारे आहे, 1 दिवस पहिला धडकणारे आहे, ही प्री वॉर्निंग किंवा वॉर्निंग डिझास्टर. पुन्हा काय झालं थोडक्या वेळा धडकलं आता इमर्जन्सी पिरियड चालू होतो. दॅट इज इमर्जन्सी फेज. समजा हे पूर्ण झालं, लोकांचे घर वाहून गेले, सारं गेलं, प्रॉपर्टी सर्व काही वाहून गेलं, कुणाच्या बशी आल्या कटल्या वाहून गेले त्याच्यासोबत, तर त्याला आल्या आपल्या इथं झालं ना इकडं पुरामध्ये वगैरे अलगत वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, शेळ्या वाहून गेल्या, लोकांचे 10 गेले तर काही काही 100 वाहून गेल्या म्हणलं त्या ठिकाणी. काही काही म्हणलं माझं 5 लाखाचं सोनं गेलं असं काही त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्या ठिकाणी असं असू शकते नसू शकते. आपल्याकडे मी म्हण आहे बघा, थोडं झालं काय डॉंगर करायची सवय आहे. समजा आता ह्याला आणि ते दोघं खूपच्या जर काही बोलले तर लोक वेगळंच अर्थ करतात दोघांचं. त्या दोघांत काहीतरी गडबड आहे. वेगळं पण काय बोलू शकतात नाही. आता पोरामध्ये मी गडबड राहील असं लोक विचार करायला. आता मुली एकट्याच जर बसल्या दरवाजा नंतर वेगळा विचार करायला लागतात. म्हणजे काय बदललाय? विचार बदललाय, त्या ठिकाणी चॉईस बदललाय. पहिला मुलगा मुलीच्या मागे लागायचं, आता तसं नाही, मुलगी मुलीच्या मागे लागलेली आहे. दॅट इज अ क्रांती झालेली आहे. दॅट इज अ रिव्होल्युशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं त्या ठिकाणी. बरोबर आहे का बेटा? अशा काही 2-4 मुली असतात, मुली बघितलं का पावसाळ्याने करतात, मुलीला मुलगी बघितलं का पावसाळून जातात. अशी होते आपल्याकडे माग. प्री डिझास्टर, नंतर वॉर्निंग, इमर्जन्सी, रिहॅबिलिटेशन. Name 2 fuels obtained by microbial process. Why it is necessary to increase the use of such fuels? कोणतेही 2 मायक्रोबियल फ्युएल्स, कोणते 2 फ्युएल्सचे नावं सांगा जे की मायक्रोबियल प्रोसेसने मिळतील आणि काय महत्वाचं आहे की अशा फ्युएल्स आपण वापर केला पाहिजे. नंबर 1 आहे मिथेन इज अ गॅसेस फ्युएल. मिथेन हा कोणता फ्युएल आहे? गॅसेस फ्युएल आहे. कोणता फ्युएल आहे? गॅसेस फ्युएल आहे. विच इज ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल वेस्ट. काय होतात? बाय डिकम्पोजिशन ऑफ अर्बन ऍग्रिकल्चर म्हणजे घरातला कचरा, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल वेस्ट जो आहे त्याला काय करतात? बरी करतात. त्याच्यावर पूर्णपणे स्लरी वगैरे शिकवतो बघा ह्याच्यामध्ये वगैरे टाकतात, पॅक करतात आणि त्याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. कोणतं ऑक्सिडेशन होतं? ऑक्सिडेशन होतं, डिकम्पोजिशन होतं. अनएरोबिक डिकम्पोजिशन होतं. आणि ज्यावेळेस अनएरोबिक डिकम्पोजिशन होतं तिथं कोणता गॅस तयार होतो म्हटलं? बायोगॅस प्लांट मध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड शिकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये. मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड. मिथेन इज अ गॅसेस फ्युएल which is obtained by microbial anaerobic decomposition of urban agriculture and industrial waste. दुसरा इथेनॉल हा काय आहे? बाय प्रोडक्ट आहे. कशापासून तयार होतो? शुगर मोलॅसिस, साखरेच्या मळीपासून तयार होतो. कोणत्या ह्याच्याने? बाय फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस. काय तिथे काय वापरतात? तिथं सॅक्रोमायसिस सेरेव्हिस.
इट इज अ टाइप ऑफ अल्कोहोल. हा काय एक प्रकारचा अल्कोहोल आहे. हा क्लीन फ्युएल असतो. जळताना पुन्हा रंगाचा जळतो ब्लॅकिश कलर मध्ये. कोणत्या कलर मध्ये? ब्लॅकिश कलर मध्ये. त्याला पिता येतं. यू कॅन ड्रिंक इट. दॅट इज अ दारू बदनाम करणारी तेल. ठीक आहे ते. These fuels like methane and ethanol are the future fuels as they burn cleaner, which more or less same efficiency and are renewable. आता जळत असताना they do not produce any type of the pollution, but suppose produce झालं तर little amount मध्ये होतो. आणि हे इफिशियन्सी आहे, याच्यामुळे प्रदूषण होत नाही. ह्याला रिन्युएबल आहे, परत परत यूज करता येतो, वापरता येतो. म्हणून इट इज नेसेसरी टू इन्क्रीज द यूज ऑफ फ्युएल्स ऑब्टेन्ड बाय मायक्रोवेव्ह प्रोसेस. म्हणून त्या ठिकाणी मायक्रोवेव्ह प्रोसेसच्या माध्यमाने जे काही फ्युएल्स मिळतात ते आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. एकच मिनिटाचा वेळ देतो, वाचून घेतो. हॅलो सर, नमस्कार. बोला ना सर. सर थोडा सर म्हटलं नाही पण 350च्या लीडला लागेल ती शीट. काय मुस्लिम वॉर्डामध्ये बीजेपीला कसं लीड मिळाली? मला तेच डोक्यात थोडं पडलं अजून. हाऊस दॅट पॉसिबल? मला अजून गणित कळलं नाही त्याला. ठीक आहे ना, बाकी ठीक आहे, चालतंय. मुस्लिम वॉर्डात बीजेपीला कसं मतदान पडलं? नगराध्यक्षाला तर हिंदू बहुल वार्ड आहे. नगराध्यक्षापेक्षा मला जास्ती मतदान राहिलं पाहिजे का नगराध्यक्षाला जास्ती राहिलं पाहिजे? काय सांगू, काय कळच नाही गेले आज. आतापर्यंत माझ्या डोक्यात तेच कोड आहे. उलट हिंदू वार्डामध्ये मला नगराध्यक्षापेक्षा जास्ती मतदान राहिलं पाहिजे ना. सर्वात जास्ती नगराध्यक्षाच्या पहिला माझ्या वार्डात त्यांना मतदान घेऊन केलं अध्यक्ष. नगराध्यक्ष मॅडम नाही, काँग्रेस. माझे 280 280 त्यांची 10,000 ओळशी नगराध्यक्ष. आणि 3 दिवस पहिला माहिती त्यांना किती शीट लागणार आहे काही नाही. काँग्रेसच्या 5 आहेत. 23 कसं 33. हो ना, थांबणार. डरने वाले नहीं सर, हम लड़ेंगे लड़ेंगे लड़ेंगे. सबका प्यार सबका मोहब्बत लेके लढेंगे. ही लढाई ही अस्तित्वाची ही लढाई श्रीमंताच्या विरोधात आपल्यासारख्या सर्वसामान्य गरिबाची लढाई. काही सांगताय ना? हो. झालं का? What is DNA fingerprinting? Where is it mainly useful? What is DNA fingerprinting? काय आहे? काय बेटा DNA fingerprinting काय आहे? Where is it mainly useful? तो कुठे युजफुल आहे? DNA sequence of each person in the world is unique. प्रत्येक पर्सनचा जो DNA चा हे
वेगळा आहे. फिंगरप्रिंट कसा असतो, वेगळा असतो. ड्यू टू दिस आयडेंटिटी ऑफ एनी पर्सन कॅन बी इस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ अवेलेबल डीएनए. म्हणून काय करता येतं, जी काय आयडेंटिटी आहे कोणत्याही पर्सनची आपल्याला त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करता येते त्या डीएनएच्या मदतीने. कोणी मेलं, कुणाची बॉडी पडली, काही पडलं, मुडकं गायब केले, काहीतरी गायब केले, त्यावेळेस आपल्याला करता येतं डीएनए फिंगरप्रिंटच्या मदतीने. आणि मेनली कुठे वापरतात, फॉरेन्सिक सायन्स मध्ये. फॉरेन्सिक लॅब माहिती ना, दया कुछ तो गडबडे, डॉक्टर बिक्टर आता है, ऐसा मर्डर हुआ, वैसा मर्डर हुआ, लाइक दिस वे. व्हाइटामिन्स काय आहेत, क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर solubility. Give one example of each type as per the classification. Vitamins are a group of heterogeneous compound. Hetero म्हणजे वेगळ्या प्रकारचे, hetero म्हणजे वेगळा, homo म्हणजे एकसारखे. Vitamins are a group of heterogeneous compound of each is essential for proper operation of various process in the body. आणि प्रत्येकाचं महत्व कशासाठी आहे, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस कॅरी आउट करण्यासाठी प्रत्येकाचं महत्व त्या ठिकाणी आहे. अकॉर्डिंग टू टेस्ट सॉल्युबिलिटी विरघळण्यानुसार इकडे एबीसी शिकतील तर तुम्हाला इकडे एबीसी EKDA these are fat soluble and BC are water soluble. शिकतो आठवते काय, इकडे एबीसी म्हणजे काय म्हणतात सांगितलं तर तुम्हाला, आपण शिवाय देतो बीसी म्हणून, ठीक आहे. इकडे बीसी त्या ठिकाणी, ठीक आहे. अकॉर्डिंग टू देअर सॉल्युबिलिटी विटामिन्स आर फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल. फॅट सोल्युबल कोणते, इकडे येईल. तर या शॉर्टकट काय आहे, फक्त दोनच केले काय त्याच्यात, EKDA these are fat soluble. BC कोणते बेटा, water soluble. BC कोणते, water soluble. Explain the following terms. Stem cell काय म्हणतात माहिती का, स्टेम सेल बेटा, पॅरेंट सेल्स असतात त्याला काय म्हणतात, स्टेम सेल्स. कुठे असतात, उम्बिलिकल कॉर्ड, हे जे काही आपलं पाठीचा कणा आहे त्याच्यामध्ये असतात. ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये असतात, आपण पाहिलं. क्लोनिंग म्हणजे काय, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. स्टेम सेल्स आर स्पेशलाइज्ड सेल दॅट गिव्स राइज टू ऑल अदर टाइप ऑफ सेल्स. स्टेम सेल्स आर पॅरेंट सेल्स अँड दे आर स्पेशल टाइप ऑफ सेल्स. स्पेशल टाइप ऑफ सेल्स आहेत, ते काय करतात, त्यांच्यापासूनच काय होतात, नवीन सेल्स त्या ठिकाणी जनरेट होतात, त्या तयार होत असतात. These cells play an important role in the wound healing. बघा, प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेलर ऑर्गॅनिझम. कशामध्ये प्रेझेंट आहेत, मल्टीसेलर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये. आणि हे सेल रोग, वुंड म्हणजे जखम झाल्यानंतर रिकव्हर करण्यासाठी मदत करतात. क्लोनिंग म्हणजे काय बेटा, एकासारखेच दुसऱ्या अनेक कॉप्या तयार करणे, त्याला काय म्हणतात, क्लोनिंग म्हणतात. एकासारखेच दुसऱ्या अनेक कॉप्या तयार करणे. काय म्हटलं, क्लोनिंग म्हणजे काय बेटा, एकासारख्याच अनेक दुसऱ्या कॉप्या तयार करणे, त्याला आपण काय म्हणत असतो बेटा, क्लोनिंग म्हणतो. काय म्हणतो त्याला, क्लोनिंग. प्रोडक्शन ऑफ रेप्लिका ऑफ एनी सेल ऑर ऑर्गन ऑर एंटायर ऑर्गॅनिझम. एखाद्या सेलचं रिप्लेक्शन तयार करणे, एखाद्या ऑर्गन तयार करणे, या प्रोडक्ट ऑर्गॅनिझम तयार करणे, त्याला म्हणतात क्लोनिंग म्हणतात. जीएम क्रॉप्स, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सचे एक्झाम्पल पाहिजे, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, बरोबर आहे का, गोल्डन राईस. क्रॉप्स डेव्हलप्ड विथ डिझायर्ड कॅरेक्टर्स. आपल्या गरजानुसार त्याच्यामध्ये डिझायर्ड कॅरेक्टर्स इंटिग्रेट करतात, म्हणजे आत घालतात. कुणाचे, फॉरेन जीन्सचे, दुसऱ्या जीन्सचे, विथ जिनोम, जे काही प्लांट मध्ये घालायचे त्याच्या जिनोम मध्ये त्या ठिकाणी ऍड करतात आणि त्याला म्हणतात जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. काय म्हणतात बेटा, बघा, क्रॉप्स डेव्हलप्ड विथ डिझायर्ड कॅरेक्टर्स and integrating foreign gene with their genome are called genetically modified crops. Example काय बेटा, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजल, गोल्डन राईस आणि मेज एक होतं बघा, मक्यास एक होतं बघा. Complete the paragraph filling the space from the option given below. Direct बघा. Spilling of petroleum oil. कोणता बेटा, spilling of petroleum oil occur in the ocean due to various reasons. This oil may prove fatal म्हणजे काय, घातक and toxic to aquatic organism, जे की विषारी आहे aquatic organism ला. It is not easy to remove the oil layer from the surface of water by dash dash method. Mechanical method. मेकॅनिकल मेथडने काढणं सोपं आहे का, नाही, खूप कॉम्प्लिकेटेड आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. However, bacteria like Pseudomonas spp, Alcanovorax, Borkubensis have the ability to destroy the pyridines. कशामध्ये प्रेझेंट असतात pyridines, हायड्रोकार्बन मध्ये प्रेझेंट असतात. And other chemicals. Hence, these bacteria are used to clear the spills. जे काही तेल गळती झालेले आहे, तेल सांडलेलं आहे, ते
लक्ष द्या. जे काही तेल गळती झालेल्या तेल सांडलेल्या त्याच्यासाठी महत्वाची. आणि असे जे काही असतात त्याला काय म्हणतात HCB हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. कोणते बेटा हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. हे कुणाला डिकम्पोज करतात हायड्रोकार्बनला. आणि काय घडून आणतात रिॲक्शन कुणाची कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्शन घडून आणतात. कार्बनची रिॲक्शन ऑक्सिजन सोबत झाल्यावर काय तयार होतो कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो. आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर त्या प्रोसेसमध्ये तयार होतात. वॉटर कशामध्ये जातो समुद्रात आणि कार्बन डायऑक्साईड वरी जातो त्या ठिकाणी. ऑब्टेन द गिवन पिक्चर ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड आन्सर द फॉलोइंग. काय सांगा आयडेंटिफाय द गिवन डायग्राम वाईड मिल्क. काय बेटा रिप्रेझेंट द स्केमॅटिक ऑफ वाईड मिल्क. व्हॉट इज द सोर्स ऑफ एनर्जी वाईड एनर्जी. आणि तिसरं काय व्हाय दिस सोर्स इज सपोज टू बी इको फ्रेंडली. का म्हणतात कारण ह्याच्यापासून काय प्रदूषण होतं का नाही. वाईड इज कन्सिडर्ड ऍज इको फ्रेंडली ऍज इट डज नॉट इन्व्हॉल्व द बर्निंग ऑफ फ्युएल्स. कोणतं इंधन जाळलं जातं का नाही. विच प्रोड्यूस हार्मफुल गॅसेस ऍज बाय प्रोडक्ट. ते काय करतात हार्मफुल गॅसेस तयार करतात का नाही तयार करत. म्हणून याला इको फ्रेंडली असं म्हटलं जातं. आता हॉबीज हेल्पफुल टू ओव्हरकम स्ट्रेसला ओव्हरकम करण्यासाठी कोणत्या हॉबीज केल्या पाहिजे. 5 मिनिट मेडिटेशन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे बेटा मेडिटेशन केलं पाहिजे. कुकिंग केलं पाहिजे. सिंगिंग केलं पाहिजे. डान्सिंग केलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर सिंगिंग ड्रॉइंग रीडिंग रेग्युलर एक्सरसाइज कुकिंग फोटोग्राफी मेडिटेशन खूप काही त्याच्यामध्ये येतात ते आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. राईट नेम्स ऑफ एनी 6 मटेरियल विच आर टू बी युज्ड इन द फर्स्ट किट. मध्ये काय असतं बेटा सिंपल आहे. बँडेज पट्टे असतात बँडेज स्ट्रीप असतात मेडिकेटेड कापूस असतो क्लीन अँड ड्राय क्लॉथ पीस असतो कपड्याचा कपडा असतो सोप म्हणजे साबण असतो अँटीसेप्टिक डेटॉल किंवा सॅव्लॉन असतो पत्ती असते कातर असते निडल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय राईट एनी ऑफ टू वेस्टिजियल ऑर्गन इन द ह्युमन बॉडी. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय अंडर डेव्हलप्ड ऑर डिजनरेटेड ऑर्गन इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. त्याला काय म्हटलं जातं वेस्टिजियल ऑर्गन्स. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन ऑफ ऑर्गॅनिझम त्याला काय म्हणतात वेस्टिजियल ऑर्गन. एक्झाम्पल काय इयर मसल्स. त्याच्यानंतर हेअर प्रेझेंट ऑन द बॉडी. अपेंडिक्स आर युजफुल इन द रुमिनंट्स बट नॉट युजफुल फॉर द ह्युमन बीइंग्स. एअर मसल असेल अपेंडिक्स आर वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. एअर मसल्स युजफुल आहेत फंक्शनल माकडामध्ये आहेत. अपेंडिक्स हा युजफुल आहे कशामध्ये रुमिनंट्स मध्ये पण आपल्यामध्ये युजफुल आहे का नाही. आणखीन एक होतं टेल बोन कॉकिक्स इज युजफुल फॉर द मंकी फॉर स्विमिंग ऑन द ट्री बट नॉट युजफुल फॉर द ह्युमन बीइंग्स. आणखीन एक होते तर विजडम टीथ. ठीक आहे. लास्ट आहे काय रीड द स्टेटमेंट अँड आन्सर अकॉर्डिंगली. कॅल्सिकेरस स्पाइन. कॅल्सिकेरस म्हणजे कॅल्शियम पासून तयार झालेले स्पाइन जे असतात हे बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ट्यूब्स आर युज्ड फॉर द लोकोमोशन अँड कॅप्चरिंग प्रे ऑल्सो. आयडेंटिफाय फायलम अँड गिव्ह एक्झाम्पल. फायलम कोणता इक्रोडर्मॅटा. एक्झाम्पल काय स्टारफिश. नंतर आहे आय लिव्ह इन युअर स्मॉल इंटेस्टाइन. Pseudosolemn is present in the thread-like body. Identify the phylum. I live in intestine मध्ये कोण असतात Ascalminthus. आणि कशामध्ये Ascaris. काय बेटा Ascaris. My body spindle shaped. पुढे बारीक मागे बारीक मध्ये मोठा कोण असतो पक्षी असतात त्यालाच काय म्हणतात पीसेस म्हणतात. ठीक आहे. गिल्स आहेत कोण आहे नाही माशिरे. माय बॉडी स्पिंडल. स्पिंडल म्हणजे काय मध्ये मोठा बाजूला छोटा. आय रेस्पायर गिल्स म्हणजे माशी आल्या. ओके. Answer any one. Answer the following question based on the human male reproductive system. In which organ sperms are produced? Testis मध्ये. What is the length of sperm? 60 micrometer. What is the work of vas deferens? चं काम काय आहे तर vas deferens काय करतात ट्रान्सपोर्ट करतात कशाला स्पर्म सेल्सला. कुठून इपिडायमिस टू युरेथ्रा बिफोर इजॅक्युलेशनच्या पहिला. बाय विच टाइप ऑफ सेल डिव्हिजन स्पर्म्स आर फॉर्मड. हे पण माहिती आपल्याला काय बेटा मिओसिस. कोणत्या प्रोसेसने मिओसिस मध्ये पुरुषामध्ये पहिला होतात महिलामध्ये पुन्हा होतात. नेम एनी टू अनपेअर्ड ऑर्गन ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. एक आहे प्रोस्टेट ग्लँड आणि दुसरा काय बेटा पीडीएस आर द अनपेअर्ड ऑर्गन ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. चार्ट कंप्लीट करायचा. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेड स्पेसिस. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड. गिव्ह एनी 4 पॉइंट. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. कलर ऑफ द पेज इन द रेड लिस्ट. ठीक आहे. आता पहा क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेड स्पेसिस कोणत्या कोणत्या होते एंडेंजर्ड रेअर वल्नरेबल आणि काय बेटा इनडिटर्मिनेट. हा प्रश्न ऍज इट इज आहे बघा पॅरेग्राफ आहे त्या चॅप्टर मध्ये तिथं पहा.
बायोडायव्हर्सिटी कसे प्रोटेक्ट म्हणजे प्रोटेक्ट करतात, कन्झर्व करतात? प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम. अनेक 2 मिनिटात कॉल करता. प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम. जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या ज्या रेअर स्पेसिस असतात, दुर्मिळ स्पेसिस असतात, त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. इस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क, जसं मोठे मोठे नॅशनल पार्क तयार केले पाहिजे. सँच्युरी, जसं ताडोबा कुठे आहे? चंद्रपूरला आहे. सँच्युरीज तयार केले पाहिजे. डिक्लेअरिंग सम रिजनला, काही क्षेत्राला बायो रिझर्व्ह म्हणजे प्राण्यासाठी संवर्धित ठेवलं पाहिजे. नंतर प्रोजेक्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसिस. वाघासाठी प्रोजेक्ट आहेत, गेंड्यासाठी प्रोजेक्ट आहेत, वेगवेगळ्या माशांसाठी प्रोजेक्ट आहेत. जसं गंगाज डॉल्फिन, गंगा नदीमध्ये त्याच्यासाठी एक स्पेशल त्या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड अॅनिमल्स. सर्व जे काही प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत त्यांना कन्झर्व केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. रेड लिस्ट मध्ये एक आहे पिंक कलर आणि दुसरा काय बेटा? ग्रीन कलर. पिंक कलर आणि दुसरा कोणता बेटा? कोणता आहे? पिंक आणि कोणता कलर आहे? पिंक आणि